काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आकाश मोरेंच्या भेटीला. काँग्रेसने पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सपकाळ बारामती दौऱ्यावर. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलवलं तर जाणार. खासदार सुप्रिया सुळेंची तयारी. शेवटी रिश्ते मायने रखते हैं, सुळेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंसोबत ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याचं वृत्त शिंदे पिता पुत्रांनी फेटाळलं. बातमी निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारी, शिंदेंचं स्पष्टीकरण. उभा चिरला तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, अरविंद सावंतांकडनं स्पष्ट. ठाकरेंना सोडून जाणार नाही, पत्रकारांनाच दिली लेखी हमी. मानहानीचा खटला दाखल करण्याचाही इशारा. ठाकरेंच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक नाही, ठाकरेंची सेनाच अशा बातम्या पसरवते. नरेश म्हस्केंची टीका. ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नाही तर शिवसैनिकही, प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. नाशिकमधल्या कंपनीत पीडितांना गोमांस खायला दिलं, नमाज पढायला लावला, मंत्री गिरीश महाजनांचा गंभीर आरोप. नाशिकमधील इतर कंपन्यांमध्येही तपासाच्या प्रशासनाच्या सूचना. नाशिकमधल्या कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील पीडित तरुणीच्या वर्तणुकीत धक्कादायक बदल. गेल्या वर्षापासून तरुणीनं लिपस्टिक लावणं बंद केलं. तरुणीनं सलग 2 वर्ष महिनाभर उपवास केल्याचीही माहिती. रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस. चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार. 5 दिवसात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहावं लागणार. आखातातलं युद्ध थांबवल्याबद्दल पाकिस्तानी लोकांना हवेत 3 शांततेचे नोबेल पुरस्कार. शहबाज शरीफ, असीम मुनीर यांच्यानंतर परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी नोबेल देण्याची मागणी. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा. वर्मांच्या दिल्लीतील घराच्या आगीच्या वेळी सापडली होती बेहिशोबी रक्कम. वर्मांविरोधात महाभियोग चालवला जाण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.